रूप पाहता लोटले
मला साथ देते उत्तमराव बादलगावकर.
करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महाराष्ट्राची स्वामिनी माता तुळजाभवानी ज्या मातीच्या कुशीतून स्वराजांचं देखणं स्वप्न जन्मास आलं ती राजमाता जिजाऊ जे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं तो राजा शिवछत्रपती आणि जे स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती पेलून हिंदूच्या दरबारातली तुळस आणि हिंदूच्या मंदिरावरील कळस ज्याने जिवंत ठेवलाय तो धर्मवीर संभाजी महाराज तसेच राजगुरु भगतसिंग सुखदेव झाशीची राणी आदी करून जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले झगडली झुंजली जनता मग स्वातंत्र्य झाली माता हिम शिखरे ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्या तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा करोनी विनवणी पायी ठेवी विलंब कावाया लावेला कृपाळे विटाबाई विश्वंभरे भवछेदके कोटी गुंतले समाय विश्वव्यापके न करी आता सावेरो वावया
कैचा दुरे अंतरू सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेरो प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्री तुकोबाराय यांचा आहे. अनेक वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यातील आज 7वा दिवस आणि नेमाप्रमाणे हे गात आहे. सप्ताह जरी 9 दिवसाचा असला तरी ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गात्याची सांगत होते त्या दिवशी मागणी पर अभंग घ्यावा वाच लागतो. हा साधू संतांनी टाकून दिलेला दंडक आहे आणि त्याप्रमाणे त्या नियमाप्रमाणे निवडलेला अभंग अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन. एकदा बाहेर गावून आलेल्या सगळ्या टाळकऱ्यांनी गाववाल्यासाठी टाळ्या वाजवा. जोरात वाजू नका बरं, हात दुखते. मनातून वाजवा. जाऊ द्या. एकदा दोन्ही गायकासाठी गावाल्याने वाजवा. एकदा पकवाज मास्टर साठी वाजवा. एकदा लवकर कीर्तन बंद करा म्हणून वाजवा. हा वाजले नाही, जाऊ द्या. अतिशय सुंदर प्रकारचे आमचे उत्तमरावजी मामा बादलगावकर यांनी अतिशय सुंदर अशी गोड चाल म्हणली. एखादा बिमार झालेला व्यक्ती त्यांच्या कानावरती
या जर चालीचं मधुर स्वर असं पडलेलं असेल ना, तर मला वाटते त्या बिमार असलेल्या माणसाला कमीत कमी 1 तास तरी तकलीफ होणार नाही. आणि त्यांना साथ दिलेले आपले नागनाथ महाराज हंगरगेकर आणि अशी अतिशय सुंदर छाप आमचे भाऊ कौठाळवाडी लोहा का नाही का, आणि बाहेरून गावून आलेली आमची सगळी भजनी मंडळ, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आता जवळजवळ 10 वाजले. बरोबर आहे मामा, तुम्हाला विचारतो बंद कितीला करू? बरोबर. हो मावशी, कितीला बंद करू? 2 ला कोण म्हणलं? 2 पर्यंत असते बरं काय. 10 वाजलेत. 11:30 12ला. आता पाटील आणि महाराज पुढे आहेत बर का, नेमच आहे. हा 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 बरं, कंप्लीट 12 म्हणले चांगली गोष्ट आहे. 2 तास मोकळं. हा असं आहे का? जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्या जीवनातली जी परंपरा आहे, त्यांच्या वंशाची जी परंपरा आहे, एका अभंगामध्ये तुकोबाराया आपल्या वंश परंपरेबद्दल बोलतात. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराया म्हणतात, देवा तुझ्या चरणाची सेवा ही माझ्या वडिलाची काय मिरास आहे. म्हणून तुकोबाराया पंढरपूरला गेलेले, चंद्रभागेचे स्नान केलेले, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलेलं आहे, नामदेव पारींचं दर्शन घेतलेलं आहे, तुकोबारायांचं दर्शन घेतलेलं आहे, आणि डायरेक्ट भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये तुकोबाराया गेलेले. गरुड गामाला मिठी मारलेले, बाजूला बोधले महाराजांची समाधी आहे, बोधले महाराजांची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी आहे. बोधले महाराजांचं दर्शन घेतलेले आहे. आणि डायरेक्ट पांडुरंग परमात्मा तुकोबाराया ज्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा विटेवरती उभे, त्या विटेवरती जगद्गुरु तुकोबाराया देवाच्या समोर उभे आहेत. आणि देवाच्या समोर उभे राहून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे मागणी मागतात. असा सुंदर प्रकारचा आजचा अभंग आहे. असो ऐका. जगताच्या पाठीवरती 2 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे परमार्थिक आणि दुसरा वर्ग आहे संसारिक. दुसरा वर्ग आहे संसारिक. काही लोक परमार्थ करून दुःखी आहेत आणि काही लोक संसार करूनही दुःखी आहेत. संसार करूनही दुःखी आहेत. परमार्थ करूनही का दुःखी आहेत आणि संसार करूनही का दुःखी आहेत? कारण कोणापुढं काय मागावं हे अजून जीवाला समजलं नाही, म्हणून दोघं पण दुःखी आहेत. मला लवकर लवकर बोलत चला, फक्त दोन तास आपल्याकडे वेळ आहे. हिंदू धर्मामध्ये देव किती? ज्याला कळालंय त्यानं कोणी सांगा, जाता जाता 1 चॉकलेट देतो, बाकी काही देणार नाही. ज्याला समजलंय त्यानं सांगा. हिंदू धर्मात किती देव आहे? 33 कोटी. हा 33 कोटी. आता मला एक सांगा, 33 कोटी या शब्दाचा अर्थ होतो, कोटी या शब्दाचा अर्थ होतो शास्त्रात प्रकार, म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. आता 33 प्रकारचे देव आहेत. या 33 प्रकारच्या देवापैकी मला 11 देवाचे नावं लवकर सांगा. कोणी? अजिबात येत नाही महाराज. कोणाला येत? 11 रुद्र. एकदा महाराजासाठी टाळी वाजवा. काय 11 रुद्र आहेत. आता मला एक सांगा, या 33 कोटी देवामध्ये मुख्य 3 देव आहेत, ब्रह्म विष्णू आणि महेश. आता ऐका,
या तीन देवामध्ये पांडुरंग परमात्मा, ज्या पांडुरंग परमात्म्याची पवित्र तुळशीची माळ तुमच्या आमच्या गळ्यात आहे, मी तो उभा राहून सांगतो, तो पांडुरंग परमात्मा देव नाही. आता बऱ्याच माणसांच्या डोक्यात लगेच मुंगे आले असतील, ह्यानं पिला तर नाही की. काय उत्तम मामा, मी इथं उभा राहून सांगालो, या तीन देवामध्ये पांडुरंग परमात्मा हा काय नाही. ओ मावशी, काय नाही, देव नाही. मग पांडुरंग परमात्मा देव नाही तर कोण आहे? या सगळ्या देवाचा बळिया माझा पंढरीराव, तो या देव काही देव, तो या देव काही देव, तो या देव काही देव. बळिया माझा पंढरीराव, तो या देव काही देव, तो या देव काही देव, तो या देव काही देव. बळिया माझा पंढरीराव, पांडुरंग परमात्मा कोण नाही? देव नाही तर कोण आहे? तो देव. या देवाचा देव. देव. आणि बळिया माझा पंढरीराव. पंढरीराव. का सगळ्या देवाचा देव? तर तिळसूळ डमरू घेऊन आला, गिरजेचा दांडा, तिळसूळ डमरू घेऊन कोण? सगळ्या बाबाचा बाबा कोण? महादेव बाबा. आणि तो महादेव बाबा कुठं आला? तिरसूळ डमरू घेऊन आला, गिरजेचा कांत. तिला नवऱ्याला काय म्हणत होते? कांत. काय म्हणत होते? कांत. आता काय म्हणाल्यात? कानात हाणू का? आता कांत नाही, आता नाथही गेला आणि कांतही गेला, आता भोयनाथ दुसराच आलाय. जो महादेव कुठे येतो? महादेव प्रभू कुठे यायचे? पांडुरंग परमात्माकडे यायचं. आता ऐका, 33 कोटी देवामध्ये मुख्य 3 देव, ब्रह्मा विष्णू महेश. या 3 देवामध्ये सगळ्या देवाचा देव बळिया माझा पंढरीराव. आता ऐका, या देवामध्ये 2 प्रकार आहेत. पुन्हा या देवामध्ये 2 प्रकार आहेत. एकाला म्हणतात आराध्य दैवता आणि एकाला म्हणतात कुलदैवता. एकाला म्हणतात कुलदैवता. मला एक सांगा, फोटो बाजूला झाली का? हा हा करा, चौबदार नीट करा. काय नाही, रात आपली करा. असं आहे का? या 2 देवामध्ये पुन्हा प्रकार आहेत. एकाला म्हणतात कुलदैवता आणि एकाला म्हणतात आराध्य देवता. एकाला म्हणतात आराध्य देवता. आता ऐका बरं, काय माणसाने संसार करूनही का सुख प्राप्त होत नाही आणि माणसाला परमार्थ करूनही का सुख होत नाही? तर मागण्याचं काय चुकलंय? वर्म चुकलंय. काय चुकलंय? वर्म चुकलंय. अहो, डोकं नवऱ्याचं दुखायला लागलंय. डोकं कोणाचं दुखायला लागलंय? नवऱ्याचं. मग गोळी कोण खाओ? किती प्रेम राहू द्या, किती प्रेम राहू द्या, गोळी कोण खाल्लं पाहिजे? तुम्ही नाराज आहो, बहिणीला विचारतो, ओ लाडकी अक्का,
गोळी कोण खावावं? डोकं कोणाचं दुखालंय? त्यांचं. आणि गोळ्या खावायला आपण. मेडिकल संपल पण गुन्हा येणार, मेडिकल संपल पण गुन्हा येणार नाही. जसं बिमारी रेड्याला आणि इंजेक्शन पकालीला गुन्हा येणार नाही, तसं संसार करू नये का गुन्हा येत नाही आणि परमार्थ करू नये जीवाला का गुन्हा येत नाही? तर मागण्याचं ठिकाण चुकलंय. काय चुकलंय? मागण्याचं ठिकाण चुकलंय. प्रत्येक माणसाला आपला कुलदैवत असतो, बरोबर आहे? काय असतो? कुलदैवत असतो. मला एक सांगा, लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही पंढरपूरला जाता का कुलदैवताला? कुलदैवताला. कुलदैवताला म्हणजे कुठलं आहे कुलदैवत तुमचं? मायो, राईट राईट, खंडोबा, राईट, खंडोबा आहे. आता ऐका, जर कुलदैवत खंडोबा असेल, बरोबर आहे ना? ते उत्तर बरोबर दिलेत, बरोबर दिलेत. आणि खंडोबाला गेले की एक पेच आहे भाऊ, पायरीवर गेलं की बायकोला उचलून घ्यावं लागते. ते लय अवघड आहे. आता ऐका, खंडोबा हा कुलदैवत आहे आणि आमचं कुलदैवत मशनेर आहे. तुमचं जसं कुलदैवत खंडोबा आहे तसं आमचं कुलदैवत काय? मशनेर आहे. आता मला सांगा, मशनेर या कुलदैवतापेक्षाही भगवान पांडुरंग परमात्मा कसा आहे? श्रेष्ठ आहे. कसा आहे? श्रेष्ठ आहे. मग मला सांगा, माणसाने कुलदैवतेला जाण्यापेक्षा पांडुरंगाला जावं हे बरोबर आहे, पण पांडुरंगाला का जात नाही? पहिल्यांदा मशनेर खंडोबा झाल्याच्या नंतर आपण कुठं जातो? पुन्हा पांडुरंगाला जातो. याच एकच कारण आहे, आपली वंश परंपरा आहे. कारण का? आपल्याला जर संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर माणसाने मागणी कोणाकडे मागावं? तर आपल्या कुलदैवतेकडे मागावी, आपल्या कुलदैवतेकडे मागावी. आणि आपला परमार्थ सुखाचा व्हावा असं वाटत असेल, नाही देव भेटला तरी चालेल, कमीत कमी देव आपल्या स्वप्नात तरी यावा असं ज्याला वाटत असेल त्यांनी मागणी कोणाकडे मागावं? तर पंढरीच्या पांडुरंगाकडे मागावं. जर शिवभक्त असेल तर त्याने मागणी कोणाकडे मागावं? कोणाकडं? महादेवाकडं मागावं, महादेवाकडं मागावं. जगद्गुरु तुकोबाराया विश्वराबद्दल मागणी मागत असताना पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे असलेले पांडुरंग तुकोबाराया पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागण्यासाठी आज पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये उभे, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात उभे. आता ऐका, पुन्हा मागणीमध्ये दोन प्रकार आहेत. एका मागणीला म्हणतात योगाची मागणी आणि एका मागणीला म्हणतात क्षमाची मागणी. एका मागणीला म्हणतात योगाची मागणी आणि एका मागणीला म्हणतात क्षमाची मागणी. आता योगाची मागणी कशाला म्हणायचं आणि क्षमाची मागणी कशाला म्हणायचं? योग या गोष्टीचा अर्थ होतो मिळणे. योग या गोष्टीचा अर्थ काय होतो? मिळणे, मिळणे, मिळणे. आता ऐका, आणि क्षम या शब्दाचा अर्थ होतो सांभाळणे. क्षम या शब्दाचा अर्थ होतो सांभाळणे. मिळणे अवघड आहे का सांभाळणे? लग्न झालंय वाटाले? झालंय परवा दिवशी? 4-5 महिने झाले. 4-5 महिने झालं. चांगला अनुभव आहे. अवघड आहे ते पक्वाजाला चांगला अनुभव आलाय. का बरं? नवरी लई गोड बोलते की ना? लग्नाच्या अगोदर भारी बोलते, गोड बोलते, चांगलं बोलते. एकदा झालं आज भी सप्ताह आहे की आज भी सप्त्याला चाल्या होय. सांभाळणं कसं आहे? अवघड आहे ना, अवघड आहे. म्हणजे 2 झाल्यात भाऊ, तुमच्यावर विचार करा. अवघड आहे. अरे मिळणं अवघड नाही, पण सांभाळणं, माळ घालणं अवघड नाही, पण टिकवणं अवघड आहे. दुकान टाकणं अवघड नाही, पण दुकान चालवणं
अवघड आहे. मुलबाळ होणं अवघड नाही, पण मुलबाळावर चांगले संस्कार घालणं अवघड आहे. बऱ्याच लोकांचं असं झालं, नदीकाठी जमीन होती पण शेती करता आली नाही. नदीकाठी जमीन होती पण शेती करता आली नाही. गोजीरवाणी 2 पोरं होती पण संस्कार टाकता आला नाही. अरे सोन्यासारखी सुंदर पत्नी मिळाली होती पण गुन्हा गोविंदाने नांदता आलं नाही. अरे एवढा पवित्र नरदेह प्राप्त होऊन, देव प्राप्त होणारा नरदेह प्राप्त होऊन माणसाला कोणा पुढं मागावं याची अक्कल उरली नाही. कोणला मागते आपण, बरोबर आहे, तिला कळाले म्हणून टाळी वाजल्यात. तुम्हाला कळालं नाही, तुम्हाला घरी गेल्यावर कळते काय म्हणले महाराज, काय म्हणते महाराज. आता कळालं नाही महाराज, कळणं अवघड आहे. जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात, देवा मी तुझ्या दारात उभा, मी तुझ्या दारात उभा. आणि तुझ्या दारात उभा असल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराला देव बोलतात. पांडुरंग परमात्मा तुकोबारायाला म्हणतात, तुकोबाराया माझ्या दारात का उभा राहिलात, माझ्या दारात का उभा राहिलात. मागण्याची आस आणि पाहे एकूण एकाकडे बघालेत. कोण? पांडुरंग परमात्मा देवाकडे बघायला लागला आणि देव पांडुरंग परमात्म्याकडे बघायला लागला. आणि न सांगता तुम्हाकडो येते अंतर. जावाई ऋषीहून आल्यावर कळते की नाही मावशी, ऋषीहून आल्यावर असं हुमरून तोंड आणते. पिकवून गेलेल्या वाळकावणी, बरोबर आहे ना. आणि ऋषीना गेल तवा असा मेकअप करून याते ओके तुकोबाराच्या चेहऱ्याकडे भगवान पाहतात आणि भगवान तुकोबाराच्या चेहऱ्याकडे पाहतात. आणि पाहत असताना तुकोबारायाला जगद्गुरु तुकोबारायाला पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबाराया, तुकोबाराया तुम्ही काहीतरी मागण्यासाठी आलात असं मला वाटतं बर काय, असं मला वाटतं. म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी अवघडच आहे बरं. ऐका, तुकोबाराया म्हणतात ऐका, ते त्याने काय म्हणले, ते बसायला म्हणले. तुम्ही असं अर्थाचा अनर्थ करू नका, बसण्यासाठी म्हणलेत. आता ऐका, जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे पाहतात, देव तुकोबारायाकडे पाहतात. आणि दोघं एकमेकाकडे पाहत असताना तुकोबारायाला भगवान म्हणतात, तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हणल्यावर तुकोबारायानं सांगितलं, देवा येडासुडा वाळ करी नाही म्हणले मी, वेडासुडा. अरे माझ्या खानदानात कोणी तुझ्या पुढे चिरीत जाण माणूस किती मोठा असू द्या, किती मोठा असू द्या, मागणाऱ्याचे हात वर असतात का खाली? काय मागणाऱ्याचे हात वर असतात का खाली? खाली असतात. आणि देणाऱ्याचे हात वर असतात. तुकोबाराया म्हणले, देवा आचिल म्हणले देव तुझ्या घरचा. काय हात पसरी जीने, हात पसरी जीने
अरे मला गरिबी आली, मी 400 एकर जमीन लोकाला देऊन टाकली. तुकोबरा म्हणले देवा माझी बायको अण्णावीन मेली, मी सगळं ऐकलंय पण स्वाभिमान ऐकला नाही. माणसानं घर एकाव टाइम करावाली, शेत एकाव टाइम करावाली, कारण पांडवानं काय काय ऐकलंय सगळ्याला माहित आहे. मी कयाला सांगत बोलतो मला, पण स्वाभिमान ऐकला. स्वाभिमान ऐकायचा देवा हातशील तू, तुझ्या पुढं हात मागणार. मग देवाची मुंडी अशी खाली. देव म्हणले मयवा लय भारी आहे म्हणले गिराईक हे. मग जाताना तुकोबाराया, देवानं पुन्हा म्हणलं तुकोबाराया, ए तुकोबाराया, तुकोबाराया, अहो मी देव आहो देव, आणि तुम्हाला देण्यासाठी मी प्रसन्न हो, मी तुम्हाला देण्यासाठी प्रसन्न आहो. तुकोबारायाच्या समोर 5 दानं ठेवली. अन्नदानम प्रमाणास्ती विद्यादानम ततोधिकम. कोणते कोणते दान ठेवलं? एक अन्नदान, दुसरं गोदान, तिसरं भूदान, चौथं कांचनदान, 5वं महाराजाला देणार पाकिट दान. एवढे दान ठेवले. तुकोबाराय म्हणले देवा असल्याला मी भजणार नाही. पण देव म्हणाले तुकोबाराया तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. तुकोबाराय म्हणले मी घेत नाही. गाठ पडे ठका ठका आणि त्याचे वर्म जाणे. काय झालं मामा, एक पोरगा आमच्या गावात फंड होत, दोषकीला केसच नव्हती आणि त्याची सोयरीकच जुडना. आता त्याची सोयरीक जुडना, ते परेशान झालं आणि ते मायाकडे आलं. महाराज काय म्हणा आपली सोयरीक करा म्हणला. मी म्हणलं सोयरीक का बरं होईना झाली? त्यानं म्हणला डोक्याला एक केस राहील नाही म्हणला. मी गेलो मुंबईला, 50,000 रुपये जाऊ द्या, नकली केस आणलं डोक्याला बसिलं. एवढं भारी दिसालं पोरगा. गेल्या गेल्या पसंत झालं, सोयरीक झाली, घर शिराय गेली. गुन्हानं बसाव का नाही? सोयरीक झाल्यावर यानं गुन्हानं बसना गेला. हसायला लागलं. हसताना एक बारकी मेवणी होती. सासरवाडीत मेवणी राहो बर का. बरं एका कविकारानं म्हणलंय, कीर्तन में तालिका, झगड़े में गालिका, बगीचे में मालिका और ससुराल में सालिका बड़ा मजा आता है. मग ती मेवणी आली, ती म्हणली डाडी डाडी टाय ठाट्या, डाडी टाय ठाट्या डाडी. आता ह्यानं होंडा आहे आणि याच्या बहिणीला फशीला, ह्याला खायला गोड लागणार झालंय. फशीलो त्याचा आनंद आहे. मग जास्तच हसायला लागलं आणि जास्त हसता 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 पुन्हा त्या मेवणीनं विचारलं, दाडी तुम्हाला नेमटं ढाड टट्टा नट्टीत ठांडा. नट्टीत ठांडा म्हणल्यावर त्यानं बोलायला तयार नाही. मग हिनं गेली आपल्या बहिणीकडं आणि बहिणीकडे जाऊन म्हणली, अक्का दाढी नईट हाटाण्याटी टाय ढाडय म्हणली. काय नाही म्हणली, आड मला टळालय म्हणली. आट्टा पळेन टळाळ नव्हतं, दाढी त्या डोट्याडा ये टेट राहिलं नाही म्हणली. त्यामुळं हसायला. हे दोघं म्हणाल्यात फशीरो म्हणाल्यात. कोणाला? मुलीच्या अख्ख्या खानदानला फशीरो म्हणाल्यात. कोण? हे 2 पोरं. मुलगी घरातून धावत 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 आली.
पुरा दाताची फणी काढून पुढी ठेवली. एक बी दात नव्हतं तोंडात, एक बी. जसल्याला तसलं भेटलं की काय होते, गाठ पडे ठका त्याचे वर्म जाणे. अरे देव जरी ठक असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्यापेक्षा कसं आहे, महाटक आहे. मी तुझ्यापेक्षा महाटक आहे आणि मी तुझ्यापेक्षा महाटक असल्यामुळं तू मला काही माग म्हणत असशील, मी तुला काही मागू शकत नाही. मग देव तुकोबारायाला पुन्हा म्हणतात, तुकोबाराया माझ्या दारात तुम्ही आलात, त्या अर्थी काहीतरी मागा. मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबारायाने दोन्ही हात जोडलेले आहेत आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर असलेले तुकोबाराया देवाकडे काय मागतात, त्या अभंगाच्या प्रथम वाजवा बसल्या बसल्या. काय म्हणा मामा, लोक नाराज आहेत बघा माझ्यावर. लई देऊ नका हो, 15,000 द्या, पण मनातून टाळ्या वाजवा, मनातून वाजवा. बरं कसं व्हायचं, वा 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 वा, मनातून वाजवा म्हणलं ती मॅस्टोर्ड आहे. वाजवा मनातून, पुराच फेल. असं आहे का, तुकोबाराया देवाला म्हणता, देवा जर तुला द्यायचं असेल तर मला एक दे. काय दे, हेची दान दे गा देवा, आणि तुझा विसर न व्हावा. आता ऐका, तुकोबारायाला देवाने एक प्रश्न केला. तुकोबाराया का म्हणले, विसर न व्हावा, विसर न व्हावा. थोडं बारीक लक्ष द्या बरं. काही तुझा विसर न व्हावा. आता विसर होऊ नये, विसर होऊ नये असं कुणाला वाटते, मला तुमच्याकडून उत्तर ऐकायचंय. आता मी जर बोललो तुम्हाला वाटते हा तालुक्यापेक्षा जिल्हा मोठा झाला. कुणाचा विसर होऊ नये वाटते माणसाला, तुम्ही अर्धा तास विचार करा, मी असंच थांबतो. कुणाचा विसर होऊ नये वाटते. अरे जे माणूस किंवा जो देव किंवा जी दैवता आपल्या मनापासून जी आवडते तिचा काय होऊ नये वाटते, विसर. विसर या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. विसर या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रेम. आता ऐका,
मग तुकोबाराया तुझा विसर न व्हावा असा तुकोबाराने देवाला सवाल केल्याच्या नंतर देवाने तुकोबाराला सवाल केला. तुकोबाराया म्हणतात, देवा तुम्ही माझ्यावर प्रेम करता का मी तुमच्यावर? शब्द कसा आहे, तुझा विसर न व्हावा. आता तुझा विसर न व्हावा असं जर तुकोबाराया देवाकडे मागतात, तर देवाने प्रश्न केला, तुकोबाराया तुम्ही माझ्यावर प्रेम करता का मी तुमच्यावर? तुकोबारायाने सांगितलं, बहु आवडशी जीवा असून. अरे तुकोबाराया म्हणलं, देवा तुम्हाला एवढा आवडतोस किती? व्यान अपान उदान समान आणि प्राण, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. अरे मी रोज माझ्या प्राणाची आहुती देतो, तुला आरती करतो, तुला आरती करतो. मग तुम्ही जर तुमच्या प्रेमाची प्राणाची आरती करून मला जर ओवाळत असाल, तर तुकोबाराया प्रेम कोण करते? तुम्ही करता. प्रेम कोण करते? तुम्ही करता. आता प्रेमात दोन प्रकार. हा, एक आहे ओरिजिनल प्रेम आणि एक आहे डुप्लिकेट प्रेम. एक आहे डुप्लिकेट प्रेम. दोघांचंही सांगतो. थोडं ऐका, लय माणसं झोपी. हे बरेच कीर्तनकार म्हणतात, मी म्हणत नाही बरं काय, बऱ्याच कीर्तनकाराचं म्हणणं आहे, सासरवाडीचे लोक जावयावर प्रेम करतात. इमानदारानं हात वर करा बघू. एक सुद्धा वाघ हातवरी करणार गेलाय. ऐका, का बरं? इमानदारीनं सासरवाडीचे माणसं प्रेम करत नाहीत. प्रेम करत नाहीत. ऐका बरं काय, प्रेमातले दोन प्रकार आहेत. काय नाही, ते आपले मित्र आहेत. ऐका, सासरवाडीचे माणसं आपल्यावर इमानदारीनं प्रेम करत नाहीत. मग प्रेम जर सासरवाडीचे माणसं करत नसतील, तर जावाई आल्या आल्या पाय धुवायला पाणी देतात, जावायला बोटवे देतात, चहा घेता का, कापी घेता का, दूध घेता का, कच्च घेता का, पाणी टाकलेले घेता, कोणतंच घेईना म्हणल्यावर विचारतात, त्या मग औषध घेता काय घेता, काय विचारतात ना? एवढं नाही विचारतात. मला एक सांगा, सासरवाडीचे माणसं जावयावर प्रेम करतात असं दिसतं, पण जावयावर प्रेम करत नाहीत. प्रेम कोणावर करतात? लेकीवर करतात. कोणावर करतात? लेकीवर करतात. हा, जसं शेतकरी एखादी म्हैस आहे आणि ती म्हैस ज्या दिवशी रेडा देते, म्हणजे हलगटाला जन्म देते, इमानदारनं सांगा, शेतकरी मनातून दूध सोडते काय? नुसत्या गोमाशा त्या हलगटावर, नुसत्या पिसा खाऊन परेशान होतात. का बरं? मग दूध का बरं सोडते? हलगट मेल्यावर मसरडू दूध देत नाही, आणि जावयाची निगा करणा गेल्यावर लेकीला नीट सांभाळत नाही. याला म्हणतात खोटं प्रेम. याला काय म्हणतात? खोटं प्रेम. आता सगळ्या बहिणी शिकलेल्या सासूला आई म्हणाल्या, म्हणत्या का नाही माय? कोण म्हणत्या माय? सगळे आई डब्बा खाया. आई काय आता डब्बा खाते का चपाती खाते? आई म्हणणं हे प्रेम आहे का अंतःकरणातून? प्रेम आहे का अंतःकरणातून? अजिबात नाही. याला म्हणतात खोटं प्रेम. खोटं प्रेम. आणि खरं प्रेम त्याला म्हणतात. ऐका, एखादी वस्तू आवडणं याला प्रेम म्हणत नाहीत. एखादी वस्तू आवडणं याला प्रेम म्हणत नाहीत. एखादी वस्तू मरेपर्यंत आपल्या आठवणीतून बाजूला होत नाही, त्याला प्रेम म्हणतात. तुकोबाराया म्हणतात, शिंक जांभुळी खोकला आणि तुका वेळ वाया. म्हणले तुकोबाराया, मला जीवनभर तू आवडतोस. जीवनभर तू
आवडतोस. मग देवाने तुकोबाऱ्याला प्रश्न केला, तुकोबाऱ्या, मी जर तुम्हाला आयुष्यभर आवडत असेल, मी जर तुम्हाला आयुष्यभर आवडत असेल तर माझी शंका अशी आहे म्हणली, माझी शंका अशी आहे, मी जर तुम्हाला आयुष्यभर आवडत असेल तर तुझा विसर न व्हावा असं का म्हणतात? तर तुकोबाऱ्या म्हणले, देवा तुझ्या तर माझ्या जर विसर पडला तर माझ्या जीवनात केवळ दुःख उरेल. काय माते पुणे बालक काळे नेता एकुलते एक आणि होय का उदक तुटता विना. अरे एखाद्या माईनं आपल्या लेकराला दूध पाजावं, दूध पाजत असताना एखाद्या काळाने त्या लेकरावरती घालावा. आईने जेव्हा पदर बाजूला केली, लेकराला पाहिल्याच्या नंतर त्या लेकराचे डोळे मिटलेले असावे. त्या आईला जेवढं दुःख होते, तुकोबाऱ्या म्हणतात, देवा तुझ्या माझ्या प्रेमात जर विसर पडला तर तेवढं दुःख होत. माते पुढून बाळक काळे रेता एकुलता एक होय का उदक तुटता मीना. आणि उदक म्हणजे मासी, मासी जर पाण्यातून बाजूला केली आणि बाजूला केलेली मासी जशी तळमळ करून गाडी मासोळी तुकोबाऱ्या म्हणले, देवा तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे, जशी मासी बाजूला केल्याच्या नंतर तळमळून प्राण देते आणि तुझ्या माझ्या जर विसर पडला तर हा तुका तसा आपला प्राण देतो, तसा आपला प्राण देतो. मग देवाने विचारलं, तुकोबाऱ्या तुमचं एवढं प्रेम जर माझ्यावर आहे तर मला सांगा, तुम्हाला का वाटते की माझा विसर पडल म्हणून? माझा विसर पडल म्हणून तुम्हाला का वाटतं? अहो प्रेम तुकोबाऱ्याच आहे ना देवावर. मग देव म्हणतात, प्रेमामध्ये विसर पाडणं तुमच्याकडून होतं का माझ्याकडून? तुमच्याकडून. कुणाकडून? तुमच्याकडून. आता पाकिट देवाव का देऊ नये हे माझ्या हातात आहे का तुमच्या? कुणाच्या असं पाकिट देव का ना देव तुमच्या हातात आहे. मी बोलालो कीर्तन ऐकाव का घरी निघून जाऊ कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. देव म्हणतात तुकोबाऱ्या तुमचा विसर पडू नये असं जर माझा विसर पडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल ते एक काम कोणाचं आहे? तुमचं. तुम्ही विसरलात, मी विसरतो. तुकोबाऱ्या म्हणले, देवा माझं प्रेम तुझ्यावर ओरिजिनल आहे. टाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा आणि प्रेम भातुके. अरे देवा माझं प्रेम तुझ्यावर आहे बरोबर आहे, पण तू सगळ्यात नंबर एकचा गुंड आहेस. असं आहे, सगळ्यात नंबर एकचा गुंड आहेस म्हणले. गुंड सगळ्यात नंबर एकचा गुंड आहेस देवा. ऐक म्हणले, देवा मी तुझ्यावर प्रेम करतो देवा बरोबर आहे, पण तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची आजपर्यंत काय काय वाट केलास? अरे ज्यानं ज्यानं तुझ्यावर प्रेम केलंय त्या त्या लोकांची हाल काय केलास? पुण्यवंत पाताळ लोकी नेला,
पुण्यवंत पदाल लोकी नेला दारिद्र्य तो भाग्यवंत केला स्वर्गाचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला काय चाल म्हणली काकांनी एकदा टाळ्या वाजवा. या देवाची देवा, अरे मी तुझ्यावर प्रेम करतो पण तू कसं आहेस, तू काय काय केलास. इंद्रा पडले आणि चंद्र झाला आणि नारायण चुकला. आता नारायण का वाईट केलं का, त्याचा गळा कापून गेलता अर्धा. कशा हिना घेऊन इना घेऊन अर्धा गळा कापून गेला आणि हातात चिपळ्या वाजून चिपळ्या झुजून गेले. अरे तुझं नाव सतत नारायण 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 घेणाऱ्या नारंदाची बुद्धी बिघडून टाकलास देवा. माझं प्रेम ओरिजिनल आहे पण ज्याच्यावर प्रेम आहे तो माणूस मात्र कसा आहे, धोकेबाज आहे. कसा आहे, धोकेबाज आहे. आणि तू किती लपडेबाज आहेस मला सगळंच माहित आहे. तू किती लपडेबाज आहेस मला सगळंच सांगतो पकवाज मास्तर. माया पाया आंध्रा पडते, कर्नाटक पडते, तमिळनाडू पडते, मद्रास पडते, महाराष्ट्र पडते, पण माझी बायको अजून पडली नाही. तिला विचारलं एवढे लोक पाया पडत्यात तू का बरं पडत नाहीस. ती म्हणली मी एकदाच पडणार आहे. कधी उचलल्यावर. मी म्हणलं तेव्हा कस काय, तुम्ही किती शहाणे आहो मला सगळंच माहित. म्हणून तर बायको नवऱ्याला भिना किती मिश्या लांब ठेवा. म्हणून एवढ्या लांब ठेवून बघलो पुन्हा काढून टाकलो. चात बुडलाले लोक चहा पिना झाले. मी म्हणलं उपयोग नाही, काय घरी गेल्यावर इलाज नाही. त्याच्यामुळे काढून टाकून दिलो. महाराज काय करावं. हा देव मला तुकोबरा म्हणलं देवा अरे माझं प्रेम तुझ्यावर आहे यात शंका नाही, पण तू चांगल्या चांगल्याची वाट लावलास र. चांगल्या चांगल्याची वाट ह्याचा जन्मच वेगळा. ते तुमच्या नशिबात काही तर मग काल्याचं कीर्तन नव्हतं. तुम्ही एकदा काल्याचं कीर्तन ऐकून बघा, आयुष्यात पुन्हा दुसऱ्या महाराजाचं ऐकणारच नाही. आणि पेशेल 25,000 घेतो. नशिबानं उगं लागलं होतं पण ते बी गेलं, जाऊ द्या आता. ते काल्याचं कीर्तन म्हणजे काय, त्याच्यातले भाव कसे आहेत. मी जयवंत महाराज बोधले माझे गुरु आहेत. तुम्ही असं म्हणू नका. तुम्हाला काही लोकांना वाटत असेल आवरा काय महाराज हसी त्या रे बघा हसीनार भाऊ. किती खोल बोलायला लावा, किती खोल बोलायला लावा बोलतो, पण खोल ऐकणारे फक्त कोण्याही कीर्तनात 10 लोक राहतात आणि बाकीचे 90% लोकांना विनोद लागते. म्हणून शेतात काय पिकते याच्यापेक्षा बाजारात काय विकते हे ज्या महाराजाला कळालं त्यानं आज कारनं फिरालाय. आणि ज्याला हे कळणार गेलं त्यानं एसटीनं हॉल्टिंग गाडी बारा
सुद्धा अभ्यास करून सुद्धा समाजाची नाडी ओळखावं लागते महाराज. उत्तमामा म्हणले येता येता महाराज कोणतर म्हणलं कोण म्हणल्या कोणते तरी महाराज म्हणले म्हणा नंबर 1 जागा आहे खोण्यापेक्षा येडा कीर्तनकार हो म्हणले म्हणायला 65 कीर्तन 65 कीर्तनकार. का बरं ऐका लोकाला काय आवडते याचा विचार करू नका समाजाला काय आवडते याचा विचार करा. इथं शाण्याचं काही चलला आणि येड्याच्या खिशाला 9 पेना. हे कलियुग आहे महाराज, कलियुग आहे. इथं असंच होणार आहे. तो कोपर या देवाला बोलत असताना म्हणतात देवा तू अनेकाचं वाट लावला, गोपिका तुझ्यावर प्रेम केल्या, अरे गोपिकाला सोडून दिलास, गोपिकाला सोडून दिलास आणि कुठे गेलास? कोणाच्या घरी गेलास? मामाच्या घरी गेलास. अरे गोपिका जाय मोकोट रडल्या देवा तुझ्यासाठी, तुझ्यासाठी तुझ्या रथा पुढे पडल्या. अरे रथ वरून न्यायची तयारी होती, एवढा तू बैमान आहेस म्हणून तुझ्याकडून पहिल्यांदा वचन घेतो तुझा विसरण बाबा. मग देवाने म्हणलं तुकोबाराया जर तुमचा विसर पडला नाही तर तुम्ही माझ्यासाठी काय करा? गुण गायीन म्हणले देवा तू जर म्हणत असशील ना तुझा जर विसर पडला नाही तर तू काय करशील? गुण गाईन. आवडी मी तुझं गुणगान गाईन. मग देवाने प्रश्न केला तुकोबाराया माझे गुण किती? देवाचे किती गुण? ఒకటి 2 3 4 5 6 किती गुण झाले? 1 2 3 4 5 वंडू काय म्हणत मला येईना बरं काय. किती गुण आहेत? 6 आहेत. देवाचे किती गुण?
गुण तुकोबऱ्या म्हणलं देवा तू जर माझ्या गुणाबद्दल विचारत असतील तर तुकोबऱ्या देवाला म्हणले देवा तुझे 6 गुण आहेत. आता ऐका देवाने तुकोबऱ्याला प्रश्न केला तुकोबऱ्या माझे 6 गुण मी 6 भक्ताला देऊन टाकले. माझे जे 6 गुण आहेत ते 6 गुण मी कोणाला देऊन टाकले? कुणाला? भक्ताला देऊन टाकले. मग तुम्ही गुण गाईन आवडी असं जर म्हणत असाल तर तुम्ही आता कोणतं गुण गात्या? हरी तुझे नाम गायला खंड, हरी तुझे नाम गायला, हरी तुझे नाम गायला खंड, हरी तुझे नाम नंबर 1 वाजणार आहे बघा खरंच. तर डोकं गरम व्हायलंय. कोण माग म्हणालंय कोण पुढं म्हणालंय कळच नाही गेलंय. अशीच जोड लागाव. काही काही गावात गेल्यावर बाहेर आल्यावर पिवाव का वाटते एवढं टेन्शन. कोण काय म्हणालंय तेच कळणार मला. म्हणून एकदम नंबर 1 कार्यक्रमाची जोड लावल्या गावासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा एवढे 9 तरुण भाऊ येऊन वाट्यावर बसलेत त्याच्यासाठी एकदा खाल्ले माणसं वाजवा. वा 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 वा. ऐका मी कुठं होतो? हा इथंच होतो घोंगड्यावर. मी कुठं होतो? घोंगड्यावर. तुकोबऱ्याला देवाने विचारलं. देव म्हणतात तुकोबऱ्या माझे 6 गुण आहेत 6 गुण मी लोकांना देऊन टाकलं तर तुम्ही आता कोणाचं गुण गाणार? तुकोबऱ्या म्हणले देवा हे लोकाला दिलेले तुझ्या पसले गुण आहेत म्हणले. कोणा पसले? तुझ्या पसले. कोणा पसले? तुझ्या पसले. हा हो का? इथं कोणी आजी नाही. हा आता पुढं कोणती आजी बसली नाही. आजीला लाडक्या भावाचे पैसे आलेले वेगळे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हा आणि तिच्या पशी ओरिजिनल असलेले हिसाब कोण्या पैशाचा राहते? आपण दिलेल्या. कोण्या? आपण दिलेल्या. परवा दिवशी माझी बायको कोऱ्या कोऱ्या अशा बँकेतल्या नोट्या 51 दिली 500च्या. मी म्हणलो एवढ्या लय कोऱ्या नोट्या कुठून काढलीस म्हणलो. ती म्हणली माय लय पिल्लू लय येडाय माय पिल्ल्याला कळच ना म्हणली. मी म्हणलं कसं काय माय लय येडाय माय आमचं पिल्लू तुम्हाला काय कळणार म्हणली. मी म्हणलं कसं काय कळणार? माझ्या भावानं दिलाय. मी भाऊ देते होय.
हार आणला तर एक ओरिजिनल आणते, एक साखरच. भाऊ कोणाच्या ताब्यात? वहिनीच्या. अण्णा महाराज आणत नाही. आता ऐका आजीपाशी असलेले पैसे हे ओरिजिनल आहेत आणि लाडक्या भावाचे आलेले डुप्लिकेट आहे. तुकोबारा म्हणलं देवा तुझ्यापाशी असलेले 6 गुण हे डुप्लिकेट आहेत. तुझ्यापाशी असलेले 6 गुण हे डुप्लिकेट आहेत. तुझ्यापाशी होते ते तू लोकाला दिलास, पण माझ्याकडे खानदानी गुण आहे म्हणला. कोणता गुण आहे? खानदानी गुण आहे. लय झोपीचा तू एवढं एक सांगतो आणि संपलच कीर्तन. हे घंटा आहे माय अवघड आहे की. प्रत्येक माणूस कोण्याही जन्मात येऊ दे, अंड जार स्वदेश उद्भिद चारी खाणी फिरत असताना प्रत्येक माणसाकडे खानदानी गुण आहे. काय खानदानी गुण आहे? एका राजाच्या दरबारामध्ये घोडेपारखी आला. एका राजाच्या दरबारामध्ये घोडेपारखी आला. घोडेपारखी आल्याच्या नंतर राजाला विचारलं तुला काय काय कळतंय? राजाला विचारलं तुला काय काय कळतंय? राजा बरमुडा घालून अंगणात फिरत होता. आणि राजाच्या हातात कुत्र होत. काय होत? कुत्र होत. बरेच माणसं आहेत लेकरं घेऊन फिरणार. आपलं गाव लहान आहे सोडा, तुम्ही सिटीला जावा, भालकी, दुसरं कोणतं गाव आहे मोठं? बिदर. तुम्ही सकाळी जावा. बायकोला सोबत घेऊन फिरणार, लेकराला फिरणार, भावाला फिरणार, कुत्र्याला. ते कुत्र पुढी मागे. त्या राजाने विचारलं माझ्या हातात असलेल्या कुत्र्याच्या अंगात काय गुण आहे सांग. त्या घोडेपारख्याने सांगितलं तुझ्या हातात असलेल्या कुत्र्याच्या अंगात 2 गुण आहेत. एक गुण चांगला आहे आणि एक वाईट आहे. एक गुण चांगला जर मालक शिकवला तर शिकते, पण त्याच्याकडे असलेला खानदानी गुण तू कुठेही नेऊन ठेव, त्यानं त्याचा खानदानी गुण विसरत नाही. मग राजा म्हणाला ते गुण ओळखाय झालं तर काय करावं लागते? त्या घोडेपारख्याने सांगितलं तुला हत्ती सजवावं लागते. हत्तीवर सोन्याची काय टाकावं लागते? सेज टाकावं लागते. आणि सेजेवर तुला बसवावं लागते आणि तुझ्या बाजूला कुत्र्याला घ्यावं लागते. बघा गुण बघायला. राजा सिंहासनावर बसला, हत्तीवर बसला, अंबारीवर बसलेला राजा कुत्र्याला हातात घेतला. सोन्याच्या सिंहासनावर कुत्र्याला बसवला. भर चौकात राजाची स्वारी आली आणि कुत्र वरून बघलं. पलीकड बघल्यावर त्याची भावकी खारीत होती आणि ते हाड फोडीत होती. यानं बघलं. यानं म्हणला राजा माझी साखळी जरा ढिल्ली कर. राजा म्हणला का? तुला कळत नाही, नक्कर साखळी ढिकली कर म्हणला. राजा साखळी ढिल्ली केल्या सोन्याच्या सिंहासनावर कुत्र खाली उतरलं. पळत खारीला गेलं. सगळ्या कुत्र्याला बाजूला केलं. एवढा मोठा हाड तोंडात धरलं. पळत पुन्हा कुठं आलं? राजा जवळ आलं. राजा म्हणला ओके. घोडेपारखी म्हणाला ते बरोबर. घोडेपारखी म्हणाला ते बरोबर आहे. मग राजाने विचारलं तुला घोड्यातलं काही कळते का? घोडेपारख्याने सांगितलं राजा तुझा चारा खाणारा घोडा गाय तोंडे आहे. राजा म्हणाला वा, अरे चारा खाणारा घोडा गाय तोंडे, 100% गाय तोंडे. राजाने विचारलं कशावरून? त्या घोडेपारख्यानं सांगितलं राजा तुझा घोडा मुंडी खाली करून चारा खातो, कारण जातवान घोडा मुंडी वर करून खातो. आता राजाला पुरा विश्वास पटला. कोणावर?
घोडे पारख्यावर म्हणून पहिलं पासून बघणाऱ्यावर विश्वास राहते. अवघडा नाही, अवघडा सांगायसारखं नाही. तुम्हाला मलाच कळालंय आता, ह्याला राहू द्या, सांगू नये मी. ऐका, त्या घोडे पारख्याला राजाने विचारलं, राजा घोडे पारखी माझी बायको कशी आहे सांग म्हणलं. तुला कुत्र्याचं कळते, तुला घोड्याचं कळते, तर माझी बायको कशी आहे सांग. त्या घोडे पारख्यानं सांगितलं तुमच्या बायको बद्दल सांगतो, पण मैं मुंडी राहीना म्हणला, मेरी गर्दन कट जाएगी. राजा म्हणला माझ्या बायको बद्दल सांग, तुला काहीच होणार नाही. त्या घोडे पारख्यानं सांगितलं तुझी बायको आता जरी राजाची राणी असली तरी ही एका दासीची पोरगी आहे म्हणला. राजा म्हणाला कशावरून, राजा म्हणाला कशावरून. घोडे पारखी म्हणाला 10 मिनिटात तुझी बायको घरात बाहेर 20 चक्रा मारली याच्यावर. अरे आधी होती दासी अनादी होती दासी, आणि आधी होती दासी, आधी होती दासी, आधी होती दासी, आधी होती दासी, होती दासी, अरे आधी होती दासी, आधी होती दासी, आधी होती दासी. पटरानी केले तिसी, पटरानी केले तिसी, पटरानी केले तिसी, केले तिसी. हिंदन राहिला मूळ स्वभाव राहिला, हिंदन राहिला मूळ स्वभाव राहिला, हिंदन राहिला मूळ स्वभाव राहिला, हिंदन राहिला मूळ स्वभाव राहिला. आधी होती दासी, 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 आधी होती दासी. आधी होती दासी, आधी होती दासी. पटरानी राजी, पटरानी राजी, पटरानी राजी, पटरानी राजी, पटरानी राजी, हिंदन राहिला मूळ स्वभाव राहिला, हिंदन राहिला मूळ स्वभाव राहिला. आधी होता वाग्या आणि दैव योगे झाला पाग्या. त्याचे संबळ राहिना, त्याचे संबळ राहिना, त्याचे संबळ राहिना, स्वभाव राहिना, संबळ राहिला, संबळ राहिला, संबळ राहिला, संबळ राहिला. स्वभाव राहिला, स्वभाव राहिला, स्वभाव राहिला. काय म्हटलं घोडे पारखी. आधी होती दासी आणि पट्टराणी केले तिसी. अरे येड्या म्हणले, राजा असतील म्हणले पत्ता, पण पोरगी बघताना तुला कळाल नाही म्हणली. म्हणून काय पोरी बघायला जाताना काय भीव वाटते का हो. म्हणून 5 जण 11 जण जातात, बरोबर आहे की नाही. टेम्पूच्या टेम्पू भरून. का बरं, काय तिथे गेल्यावर मारतात काहीला, पण बघायला जातात का बरं. आणि पोरायला काहीच कळणार. पोरगी बघायला म्हातारे माणसं न्या का, म्हाताऱ्या माणसाला सगळं कळते. हे येड राजा कोणालाच नेली नाही. हा दिसली, पसंत आली, माळ घातली, लग्न केला आणि पुन्हा घोडेवाल्याला विचारला. बरीच माणसं विचारतात साहेब
काय सांगा, माझ्या एका पोरीचं लग्न झालंय काल परवा दिवशी म्हणजे बायको मेकअप केली आणि मला विचारली, मी कशी दिसते? आता विचारायची होय का? आता पोरीचं लग्न झालंय, मी जर म्हणलो तू मला पसंत नाही, आता काय फाशी घेईल का? पहिलं बघा, राजाचं वर्म चुकलं, घोडेवाला म्हणला आधी होती दासी, अरे येड्या पटराने केला तिसी, तिचे हिंडणे राहीना अन मूळ स्वभाव जाईना. स्वभाव जाईना म्हणले, तिचा स्वभाव जाईना. तू को बरा म्हणले देवा, ए देवा, गुण गायना वडी म्हणतो ना, तुझ्याकडे किती गुण आहेत रे? तुझ्याकडे 6 गुण आहे. तुझ्याकडं 6 गुण आहेत, पण माझ्याकडं खानदानी गुण आहे म्हणला. माझ्याकडे काय? खानदानी गुण आहे. आणि तो गुण कुठं मिळाला? आधी होतो संताचा गेला, माझ्या अंगात खानदानी गुण आहे. कोणता गुण आहे? आधी होतो संता संगे आणि तुकया झाला पांडुरंग. कोणाच्या संगतीत होतो? कोणाच्या? संतांच्या. संतांच्या संगतीत असल्यामुळं तुकया झाला पांडुरंग, तुकया झाला पांडुरंग आणि त्याचे भजन रायना. मूळ स्वभावाचा मला आधीच लग्नात नाचायचा शोक. काय मूळ स्वभाव जाईना आणि त्याचे भजन याला चुकवर आहे म्हणले. माझी मज झाली आणि छंद या नामाचा घेतला. तुकोबरा म्हणले देवा, अरे तुझ्याकडे असतील 6 गुण, ते गुण मला लागत नाहीत, कारण माझ्या रक्तात खानदानी गुण आहे. का खानदानी गुण आहे? आणि ते कुठे मिळाला खानदानी गुण? तर संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला खानदानी गुण मिळाला. आणि मिळालेला गुण गायन आवडी, हीच माझे सर्व जोडी विठ्ठल.
श्रीधर शेडोळे या लवकरात लवकर या हार गेले सर श्रीधर देवीदासराव शेडोळे शेवट आता अवघड आहे की आता 11 वाजले
एक तास आहे ना पाठ केलेलं एवढंच होतं. असं आहे का? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गावे नावडी हीच माझे सर्व जोडे. विठोबार कुमार जवळजवळ कीर्तन संपलंय. जेवढे जेवढे झोपले असतील मागलच्या बहिणीने त्यांना उठवायचं आणि इकडच्या भावाने झोपले त्याला उठवायचं. इथं कोणी झोपलं नाही बरं काय. ते तुम्ही कोण झोपल्या कोण जागेवर काय ओळखे नाही गेलं. तिकडून लाईट आहे, चांगली व्यवस्था आहे, झोपीचा अभिषेक असो आहे का. तुकोबरा या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देवाला सांगता, देवा गुण गायीन आवडी आणि हीच माझी सर्व जडी. तुकोबरा म्हणलं, देवा जेव्हा तू रामप्रभू होतास तेव्हा मी कोण होतो? कोण होतो? अंगद होतो. देवा माझ्या रक्तात खानदानी गुण आहे. सोडून दे म्हणले. अरे जेवढे जेवढे माझ्या संगतीत वानर होते त्यांच्या अंगात किती खानदानी गुण आहे देवा तुला सांगतो ऐक म्हणले. राम सैन्यामध्ये एक वानर होता. रामाच्या सैन्यामध्ये एक वानर होता. त्या वानराचं नाव होतं गंध गंध मादन. ओके. गंधमादन नावाचा काय होता? वानर होत. आणि ते गंधमादन नावाचं वानर श्री रामचंद्र प्रभूच्या सैन्याचा सेनापती होता. त्या गंधमादन नावाच्या वानराच्या हातामध्ये श्री रामचंद्र प्रभूचा सैन्याचा भगवा ध्वज होता. राम रावणाचं युद्ध सुरू झालं. राम रावणाचं युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये एक दिवस असा आला रावणाच्या सैन्याकडून गंधमादन नावाच्या राक्षसाच्या हातातला जो भगवा ध्वज होता तो भगवा ध्वज वानरांनी असा पाण आला आणि ध्वज उडून बाजूला पडला. गंधमादन नावाचं वानर म्हणतं, गंधमादन नावाचं वानर म्हणतं मी रामाचा सेवक आहे, मी रामाचा सेनापती आहे आणि माझा भगवा ध्वज या राक्षसाने खाली पडलाय. माझ्या जगण्यात अर्थ नाहीये. गंधमादन नावाच्या राक्षसाने तुटलेला अर्धा दांडा हातामध्ये घेतला. त्याच ध्वजाचा अर्धा दांडा आपल्या हातामध्ये घेतला. दांडा वर केला, वर केला. अरे भक्त कसा असतो एक मिनिट कान खोलून ऐका. दांडा वर केला. मोडलेला दांडा असा तीक्ष्ण होता आणि त्या गंधमादनाने मोडलेला दांडा आपल्या पोटात मारला.
मोडलेला दांडा आपल्या पोटात मारला, त्या गंधमादनाच्या शरीरातून रक्त वाहू लागलं. गंधमादनाने विचार केला, इकडं तिकडं पाहते, अरे चहू बाजूला वानर आहेत, चहू बाजूला वानर आहेत. आता भगवा ध्वज मला निर्माण करायचंय, तर मला कापड कुठं भेटेल? गंधमादनाने इकडं तिकडं पाहत असता सुग्रीव बाजूला होता. अरे सुग्रीव बाजूला होता, हृदयामध्ये जखम झाली होती. जखम स्वतः एका हाताने पकडली आणि त्या सुग्रीवाकडे त्या गंधमादनाने उडी मारली आणि त्या सुग्रीवाच्या कमरेचा सेला सोडला आणि गंधमादनाने आपल्या शरीरातून वाहणाऱ्या रक्तामध्ये तो शेला बुडवला. आणि यासाठी आज माझ्या सीमेवर असलेले हे भारतातले जवान या तत्वाने वागतात, म्हणून आपण इथं समाधान आहोत. आपण इथं समाधान बसलो, ती कृपा त्या जवानाची. ऐका, भगवा ध्वज उभा केला, रक्ताने ती चिंधी माखवली, रक्ताने पूर्ण झाली आणि त्या दांड्याला हा भगवा ध्वज उभा केला आणि गंधमादनानं सांगितलं, अरे दम आहे तो अजब. गंधमादनाने भिजवलेला हा सेला रक्ताचा रावणाची सैना घरी गेली आणि रावणाला गोष्ट कळाली. रामचंद्र प्रभूच्या सैन्यामध्ये एक गंधमादन नावाचा वानर आहे, त्याने स्वतःच्या शरीरातलं रक्त काढून स्वतःचा ध्वज उभा केलाय. अरे लाजा वाटू द्या म्हणले तुम्हाला, लाजा. कारण का एक वानर लाख सैन्य राक्षसाचा असून एका वानराला मारता आलं नाही. बाजूला झोपीमध्ये पडलेला होता त्या रावणाचा भाऊ, त्याचं नाव कोण? कोण? कुंभकर्ण. कुंभकर्णाला हलक्या लावून उठिलं नाही. कुंभकर्ण जो उठला त्या रावणाच्या शब्दावर रावण म्हणायला लागला, माझ्या सभेमध्ये एकही मर्द राहिला नाही, सारे नामर्द झालेत, कारण एक वानर कोणी खायला तयार नाही. मग तो कुंभकर्ण उठला आणि रावणाला म्हणाला, बाय 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 मैं होना भाई. दुसऱ्या दिवशी कुंभकर्ण जागा झाला. दुसऱ्या दिवशी कुंभकर्ण जागा झाला आणि युद्धाच्या ठिकाणी गेला. दुसऱ्या दिवशी कुंभकर्ण जागा झाला आणि युद्धाच्या ठिकाणी गेला आणि कुंभकर्णाने एकच चाल खेळली. धरवानर टाक तोंडात, धरवानर टाक तोंडात, धरवानर टाक तोंडात, धरवानर टाक तोंडात, धरवानर. वानर वानर खावलालं, वानर वानर खावलालं, पण वानरावर लक्ष नव्हतं. कुणावर होतं? ज्यानं चांगलं काम केलंय त्याच्यावर. आताही लोक त्याच नीतीनं जगत्यात. जन जन चांगलं काम करालय त्याला आडवे तिडवे आडवे. धावत 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 गेला. गंधमादन तेवढ्यामध्ये होता. त्याने आपलं शरीर वाढवलं आणि गंधमादनाला पकडलं आणि गंधमादनाला पकडून गंधमादनाची गर्दन हातामध्ये घातली. गंधमादनाची गर्दन हातामध्ये घातली आणि पिळायला लागला, पिळायला लागला. तेव्हा त्या गंधमादनाच्या शरीरातून रक्ताच्या चिंगळ्या बाहेर येऊ लागल्या. रक्ताच्या चिंगळ्या बाहेर येत असताना कोण विचारलं? कोण कोण पीडित होत? मी नाही. गंधमादनाचं नरड कोण पीडित होत? कुंभकर्ण. त्यावेळेस कुंभकर्णाने विचारलं. त्यावेळेस गंधमादनाने सांगितलं, अरे मूर्ख, तुझ्यासारख्या पाप्याला या सुगंधाची चव कळणार नाही, ना किंमत कळणार नाही. हा जो सुगंध आहे तो माझ्या रामचंद्र प्रभूच्या नामाचा आहे. मग गंधमादनाला पुन्हा राग आला. गंधमादनाला पुन्हा राग आला. कस काय? कुणाचं गुणगान गायलंय? रामाचं.
कुणाचं गुणगान गायलंय? रामाचं. बीजेपी पडाव आणि काँग्रेस निवडाव आणि काँग्रेसचा गुलाल बीजेपीवर पडाव. कसं वाटते? चांगलं वाटते. यानं रामाचं नाव घेतलं, पुन्हा त्या गंधमादनाला पाय तोडलं, हात तोडलं, शरीराचे तुकडे तुकडे केले, शरीराचे तुकडे तुकडे केले आणि एका दस्तीमध्ये या गंधमार्दनाचे तुकडे भरले, गंधमार्दनाचे तुकडे भरले. आणि कोण? या कुंभकर्णाने या गंधमार्दनाचा मांस दिसू नये, एक तुकडा दिसू नये म्हणून त्यांनी कुठे फेकला? समुद्राच्या दिशेनं फेकला. समुद्राच्या दिशेनं फेकलेला याचा मांसाचा तुकडा एका झाडावरती अडकला. रात्रीचे 12:30 वाजलेत, रात्रीचे 12:30 वाजलेत, रात्रीच्या 12:30 वाजता श्रीरामचंद्र प्रभूच्या कानावरती एक आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामचंद्र प्रभू जागे झाले आणि हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराया, अरे आता तर रात्रीचे 12:30 वाजलेत, माझ्या कानावर तर रामनामाची ध्वनी येते, सांग या टाइमला भजन कोण करालय? अख्खी वानर झोपलेली आहेत, भजन कोण करालय? हनुमंतरायानं सांगितलं, रामचंद्र प्रभू 2 मिनिटात जातो, पता घेऊन येतो. आता विचार करेपर्यंत पहाटेचे 4:30 वाजले होते. हनुमंतराया पळायला लागले. पळता पळता एका वृक्षाला हनुमंतरायाचा धक्का लागला आणि त्या गंधमादनाचा अडकलेला झाडावरचा एक मांसाचा गोळा मारुतरायाच्या चरणावर पडला. मारुतरायाच्या चरणावर पडलेला मांसाचा गोळा मारुतरायाने हातामध्ये पकडला. अरे कानाला लावला. मांसाच्या गोळ्यातून राम राम भजन येत होत, रामाचं भजन येत होत. मारुतरायाने ओळखलं, हात माझा गंधमादन आहे. मारुतरायाने ओळखलं, हात माझा गंधमादन आहे. मांसाचा गोळा घेऊन श्रीरामचंद्र प्रभूकडे गेले आणि श्रीरामचंद्र प्रभूने तो मांसाचा गोळा कानाला लावला. आतून राम नामाचं भजन येत होतं. रामचंद्र प्रभूने सांगितलं, गंधमादना, तुला 1 मिनिटात जाग करतो. गंधमादनानं सांगितलं, प्रभू आता मला जाग करायची गरज नाही. मग रामचंद्र प्रभूनं विचारलं, गंधमादना, तुला जर जगायचंच नव्हतं तर मला सांग, तू या मांसामध्ये तुझा जीव का रोखून ठेवलास? गंधमादनानं सांगितलं, प्रभू मला जगायची इच्छा नाही, मला जगायची इच्छा नाही, पण डोळे झापण्याच्या अगोदर, या मांसातून माझा प्राण बाहेर जाण्याच्या अगोदर एकदा तुम्हाला डोळ्यानं पाहावं एवढी माझी इच्छा होती, म्हणून मी इथपर्यंत रोखून ठेवलंय. मग गंधमादनाचा प्राण त्या मांसातून बाहेर येतो. बाहेर येताना श्रीरामचंद्र प्रभूनं गंधमादनाला विचारलं, गंधमादना, तुला काय हवंय सांग. गंधमादनाने देवाला 2 मागण्या मागितल्या. गंधमादन म्हणतो, देवा हेच दान देगा देवा आणि तुझा विसरण व्हावा. मग गंधमादनाला रामचंद्र प्रभूने विचारलं, अहो तुमच्या तर प्राण नाही, तुम्ही तर आता जाणार आहो, सांगा सांगा तुम्ही काय कराल? गंधमादनानं सांगितलं, रामा रामा, माझी याच लंकेच्या बाजूला समाधी बांधा आणि समाधी बांधा. त्या समाधीला जो निष्ठावंत भक्त आहे, या चांद सूर्याशेपर्यंत कधी त्या निष्ठावंत भक्ताने जर कान लावलं तर गंधमादन फक्ताने फक्त तुमचंच गुणगान गाय. श्रीराम जय राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण